हाय गाईज अँड वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. एक 12:40 झालेत. नाही नाही नाही, एक 12:20 झालेत आणि आपल्याकडं 40 मिनटं आहे ऑफिसला जाण्या अगोदर आणि मला काहीतरी स्वीट खाण्याची क्रेविंग होती आहे. तर मग काय प्रिपेअर करू, कारण बाहेर जाण्याची इच्छा नाही, कारण ऊन खूप आहे. लेट्स मेक सम हलवा और वी कॅन से शिरा. व्हॉट्स आहे, सो लेट्स डू इट. तर माझ्याकडे काही ड्राय फ्रूट्स आहे. तो फर्स्टली हे आपण कट करून घेऊ. तर बदाम, काजू आणि मनुके झालेत कट करून. तर काही जेवढा गरा घेतला आहे, खरं तर एवढाच आहे. आणि दुसरी गोष्ट, मी एकटाच आहे आज खायला, त्यामुळे. आणि इकडे पाणी उकळायला ठेवलं आहे. जरा जास्तच ठेवलं आहे, एवढं तर मी यूजही करणार नाही आज. नंतर आपण टाकतोय तूप. नो पेड प्रमोशन बट दिस इज गोवर्धन आय गेस. येस. तूप गरम झालं की हे जे ड्रायफ्रूट्स आहे, हे वाले, हे थोडेसे तळून घ्यायचे तुपात. आणि ड्रायफ्रूट्स काढून झाल्यानंतर ना त्याच तुपात गरा भाजून घेतो, थोडासा लालसर. एवढा गरा लाल होऊ द्यायचा. आणि गरम पाणी टाकताना थोडंसं जपून, कारण ते हातावर येण्याची भीती असते. मला एक 5-10 मिनटं शिजू द्यायचं. त्यानंतर याच्यात साखर आणि ड्रायफ्रूट्स. नाही नाही म्हणता, मी सगळंच पाणी टाकून दिलं आहे, एवढंसच राहिलं आहे. आणि इकडं हा थोडा वेळ आता शिजतो आहे. याच्यात साखर टाकू. जेवढं तुम्हाला गोड पाहिजे तेवढं करू शकता. याला एक 5-10 मिनिट झाकण टाकून शिजू देतो. पर्यंत मी ऑफिसचा आवरायला घेतो, म्हणजे जास्त टाईमपास नाही होणार. ऑफिससाठी पण रेडी झालो आहे आणि आपला हलवा पण रेडी झाला आहे, दाखवतो. लास्टला याच्यात फक्त ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि सर्व करून घ्यायचं. मी माझ्या हाताने केलेल्या सगळ्याच गोष्टी मला आवडतात बाय द वे.